हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? येत आहे सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. हॅलो सर. हा बोला. सर मला एक डाऊट होता. बोला. सर आपण हे पाहिलं बरं का की इलेक्ट्रोलायसिस ऑफ कॉपर सल्फेट युझिंग प्लॅटिनमचं हे पाहिलं आपण, बरोबर? तर त्याच्यामध्ये जो आपला हा आहे अनोड आहे, अनोड वरती सॉरी कॅथोड वरती कॉपर डिपॉझिट होईल, पण त्यानंतर मग खालच्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये हे फॉर्म होणार आहे का आपलं सल्फ्युरिक ऍसिड? हो. आणि मग ते म्हणजे पूर्ण कॉपर सल्फेटला रिप्लेस करेल का फक्त पार्शियली करेल? तुम्ही हेच इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड स्क्रीनवर दिसते तुम्हाला? हा. ह्याच्याबद्दलच बोलत आहात. हो. तर आता तुमचा प्रश्न काय? माझा प्रश्न असा आहे की जे खालचं इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे इलेक्ट्रोलायसिस कम्प्लीट झाल्यानंतर पूर्णपणे त्यामध्ये कॉपर सल्फेटच्या ऐवजी सल्फ्युरिक ऍसिड पूर्ण रिप्लेस होईल का? थोडंसं होईल पार्शियली? रिप्लेस नाही होणार, त्याच्यातच आहे. इलेक्ट्रोलाइट मध्ये ऑलरेडी H प्लस आहेत, SO4 मायनस मायनस आहेत. रिमेनिंग सोल्युशन, the remaining solution it is of H2SO4 after complete discharging of cupric ions from the electrolyte. इलेक्ट्रोलाइट मधले सगळेच्या सगळे क्युप्रिक आयन्स ज्यावेळेस डिस्चार्ज होतील त्यावेळेस त्याच्यामधले क्युप्रिक आयन्स संपल्यामुळे राहिलं काय? एनोड वरती ऑक्सिजन गॅस लिबरेट होत आहे आणि वॉटर मॉलिक्युल तर ते लिक्विड आहेत ते इलेक्ट्रोलाइट मध्येच राहतील, त्या कंटेनर मध्येच राहतील. कॅटायन्स पैकी कोणते आयन्स डिस्चार्ज होत आहेत? Cu प्लस प्लस आयन्स डिस्चार्ज होत आहेत. राहिलं काय? H प्लस आयन. ज्यावेळेस क्युप्रिक आयन्सचं डिस्चार्जिंग होत जाईल हळूहळू पर्सेंटेज H2SO4 चं वाढत जात आहे. कारण काय? त्याच्यातले क्युप्रिक आयन्स कमी होत आहेत. ओके सर. आणि अजून एक डाऊट होता. हा. सर आपण म्हणजे समजा एखादा हा जो आहे आयन आहे बरं का, मग दोन आयन आहेत तिकडं, कॉपर आयन समजा आणि हायड्रॉक्सिल आयन आहे. तर मग दोघांपैकी पहिले कॅटायनवरती कोण डिस्चार्ज होईल हे रिएक्टिव्हिटी ठरवतात, बरोबर? पण मग ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते तो पहिले डिस्चार्ज होतो का ज्याची कमी असते तो पहिले डिस्चार्ज होतो? ज्यांना डिस्चार्ज व्हायला कमी पोटेन्शियल लागतं, म्हणजे ज्यांची रिएक्टिव्हिटी कमी आहे. तुम्हाला अच्छा अच्छा. ऍक्टिव्हिटी सिरीज त्यासाठी दाखवली होती. हे बघा, लेफ्ट साइडला मोर ऍक्टिव्ह मेटल्स टॉपला आहेत आणि लेस ऍक्टिव्ह मेटल्स बॉटमला आहेत. त्यांची रिएक्टिव्हिटी कमी आहे, लेस ऍक्टिव्ह आहेत ते बॉटमला आहेत आणि जे खूप ऍक्टिव्ह आहेत ते टॉपला आहेत. आता आपण H प्लस आणि Cu प्लस पैकी कोणते आयन डिस्चार्ज होत आहेत? ज्यांची ऍक्टिव्हिटी कमी आहे. जे कमी ऍक्टिव्ह आहेत ते पहिल्यांदा डिस्चार्ज होतील आणि जे मोर ऍक्टिव्ह आहेत ते डिस्चार्ज होणार नाहीत. कारण मोर ऍक्टिव्ह जरी असले तरी त्यांना डिस्चार्ज व्हायला जे काही पोटेन्शियल लागतं ते खूप जास्त लागतं, त्या कारणाने ते डिस्चार्ज होत नाहीये. ऍज कम्पेअर्ड विथ द another ion, although it is a more active, but the discharge potential required for discharging these ions at respective electrode, it requires higher discharge potential value, and that's why it remains as it is in the electrolyte. More active metals किंवा more active ions हे सोल्युशन मध्ये राहतील, इलेक्ट्रोलाइट मध्ये राहतील आणि लेस ऍक्टिव्ह हे डिस्चार्ज होत जातील. ठीक आहे? ओके सर, थँक्यू. ओके. अजून काही डाऊट? नो सर. इतरांना काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. हा चार्ट, समरी चार्ट तुम्हाला लक्षात आला ना? समरी चार्ट एक खूप उपयोगाचा आहे. नाही सर. त्याच्यासाठी बघावं लागेल ना. पहिलेपासून इलेक्ट्रोलिसिस सर्व जर बघितले, वाचले, लक्ष दिलं तर लक्षात येईल बाळांनो. तुम्ही ऍट अ ग्लान्स फक्त चार्टच जर बघत असाल तर तुम्हाला लक्षात येणार नाही. In fused NaCl, in that fused NaCl which is acting as an electrolyte, in that Na plus it is present as a cation, Cl minus it is present as anion. मोबाईलचे माईक बंद करा कृपया.
सर्वांनी आपल्या मोबाईलचे माईक बंद करा. Na plus present as a cation, Cl minus present as an anion. At anode, in primary stage, chloride ions loses one electron and thus there is a conversion of chloride into chlorine atom. Another chloride formation of neutral chlorine atom, and two neutral chlorine atom combines with each other, thus there is a formation of chlorine gas. Chlorine gas get evolved from anode, or chlorine gas get evolved at anode. And at cathode, sodium ions accept one electron and get discharged at the cathode. Gain of electron, nothing but reduction reaction it is taking place at anode. हे आपलं सर्व डिस्कशन झालेलं आहे. हे फक्त एक समरी रिपोर्ट बनवल्यासारखं मी समरी बनवलेली आहे. एनोड वरती काय रिएक्शन्स होत आहेत, कॅथोड वरती काय रिएक्शन्स होत आहेत, कॅटायन्स कोणते आहेत, अनायन्स कोणते आहेत, हे तुम्ही जोपर्यंत करून बघणार नाहीत, वही पेन सोबत प्रयत्न करणार नाहीत की एनोड वर काय होतंय, कॅथोड वर काय होतंय, बॅटरीचं कनेक्शन कोणता दिलेलं आहे, नुसतं तुम्ही बघितलात. लक्षात ठेवा, मॅथमॅटिकल जेवढे इक्वेशनचे जेवढे काही सब्जेक्ट्स असतात, उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स असू द्या, हे जर तुम्ही नुसते बघत असाल तर 100% तुम्ही फेल होणार. जोपर्यंत तुम्ही वही पेन घेऊन बसणार नाही, ते न्यूमेरिकलचे फॉर्म्युले ठेवणार नाहीत, त्यांना रिअरेंज करणार नाहीत, व्हॅल्यूज पुटअप करणार नाहीत, रिॲक्शन्स लिहून बघणार नाहीत, त्यांना बॅलन्स करणार नाहीत, सर्किट डायग्राम्स काढणार नाहीत, न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाहीत मॅथ्सचे, तर तुम्हाला हे कधीही कळणार नाही. नुसतं तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करत असाल तर काहीही होणार नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला पर्सनल लेवलवरती सगळ्या गोष्टी करून पाहाव्या लागतील. खूप जणांना फंडामेंटल खूप छान क्लिअर आहेत असं वाटत आहे, असेलही, चांगली गोष्ट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात नाही येणार. तर त्याच्यासाठी मोटर स्किल सारखा प्रकार आहे तो. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. वारंवार त्या गोष्टी तुम्हाला ते फॉर्म्युले, ते इक्वेशन्स, ते बॅलन्सिंग स्टेप बाय स्टेप येतं का हे व्हेरीफाय करून घ्यावं लागेल आणि त्या नॉलेजचं फिक्स करावं लागेल तुम्हाला ब्रेन मध्ये, माइंड मध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. वी हॅव ऑलरेडी सीन धिस. Remember that every time after giving the connection with battery, some of the atoms they are evolved in the form of gas, and some of the atoms they are discharged at the electrode in the form of metals. This liberation of gas and discharging of metal, it is happening only after the giving connection with the battery. Now, depending on this, we have to see Faraday's first law of electrolysis. What is that Faraday's first law of electrolysis? Amount of substance deposited or liberated at an electrode is directly proportional to quantity of electricity passed through the electrolyte. लक्षात ठेवा, ह्यापूर्वी आपण वारंवार म्हणलेलं आहे, आपण किती वेळ इलेक्ट्रिसिटी पास करत आहोत त्यावर अवलंबून असेल गॅस किती लिबरेट होईल किंवा मेटल किती डिपॉझिट होईल. आपण 10 मिनिट जर प्रक्रिया केली, 10 मिनिट कनेक्शन ठेवले तर 10 मिनिट गॅसेस लिबरेट होत जातील आणि मेटल डिपॉझिट होत जाईल. आणि जर ते आपण अर्धा तास ठेवलं तर अर्धा तास मेटल डिपॉझिट होत जाईल किंवा गॅसेस लिबरेट होत जातील. अशा पद्धतीनं हा लॉ फॅराडेनं सांगितलेला आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड at an electrode is directly proportional to quantity of electricity passed through the electrolyte. त्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मधून आपण किती क्वांटिटी इलेक्ट्रिसिटी पास करत आहोत ह्यावरती weight of substance deposited or liberated, it is directly proportional to each other. Mathematically त्यांनी मांडलेलं आहे W is directly proportional to Q. What is Q? Q is nothing but quantity of electricity passed through the electrolyte. Q is quantity of electricity passed through the electrolyte, and we know that Q is nothing but I into T, that is nothing but product of current in ampere and time in second.
क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, करंट इन एम्पियर आणि टाइम इन सेकंड ह्यांचा प्रॉडक्ट, ह्यांचा गुणाकार म्हणजेच क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली म्हणजेच किती एम्पियर करंट पास केलं आणि किती वेळेसाठी आपण पास करत आहोत. Hence, W is directly proportional to I into T. To replace that proportionality sign, we have to put some constant called as proportionality constant, and the name of that proportionality constant is electrochemical equivalent, ECE, electrochemical equivalent, nothing but ECE, and therefore we are replacing that proportionality sign with the help of equal to and putting one constant. It is named as electrochemical equivalent and it is denoted by letter Z. Z ह्या लेटर ना आपण ते कॉन्स्टंट पुटअप केले, रिप्लेस केलेलं आहे. Where W is weight of substance deposited or liberated at an electrode, Q is quantity of electricity passed through the electrolyte, I is current in ampere, T is time in second, and Z is electrochemical equivalent. Weight of substance, it is measured in grams, current in ampere, time in second, and Z is in gram per coulomb. It is measured in gram per coulomb. Let us consider if we pass 1 ampere of current through electrolyte for 1 second. सगळ्या गोष्टी एक एक घेतल्या आहेत, म्हणजे 1 एम्पियर करंट पास केला आणि एका सेकंदासाठी पास केला. Then weight of substance deposited or liberated at an electrode is equal to electrochemical equivalent. काय केलंय आपण, W is equal to Z into I into T. W is equal to Z into I into T. याच्यामध्ये I आणि T ची व्हॅल्यू एक एक घेतलेली आहे. I आणि T ची व्हॅल्यू एक एक घेतलेली आहे. 1 ampere of current it is passed for 1 second. In that case, W is equal to Z. In that case, W is equal to Z. Weight of substance deposited, it is equal to electrochemical equivalent. It is equal to electrochemical equivalent. This one, it is the Faraday's first law of electrolysis, and depending on this equation, W is equal to Z into I into T, we have to solve different numericals. And for solving these numericals, first of all, we will see some formula which are associated with this equation, that is W is equal to Z into I into T. Next one, chemical equivalent, nothing but equivalent weight of substance. We'll see later on what is by equivalent weight. That is chemical equivalent, it is 96,500 times greater than ECE, electrochemical equivalent. इसका मतलब होता है इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट ये बहुत छोटी टर्म है और केमिकल इक्विवेलेंट ये बहुत बड़ी टर्म है, यानी 96,500 टाइम्स ग्रेटर chemical equivalent है as compared with the electrochemical equivalent, as compared with the electrochemical equivalent. And we can calculate the equivalent weight of substance, which is given as atomic weight upon valency. Atomic weight को अगर हम divide करते हैं valency से तो हमें equivalent weight substance का मिलता है. Depending on this equation, we have to solve some numericals. सभी numericals मैंने दिए हैं यहाँ पे, राइट डाउन किए हैं. आप धीरे धीरे से एक एक करके एक बार देख लीजिए क्या दिया है उन्होंने. On passing the current of 0.5 ampere through a solution of salt of metal for 32 minutes, 0.3158 gram of metal was deposited. What is the electrochemical equivalent of metal deposited? इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट चाहिए था वहां पे, केमिकल वर्ड रह गया है बाकी. इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट ऑफ मेटल डिपॉजिटेड. तो कभी भी ध्यान रखिए न्यूमेरिकल्स, बहुत सारे बच्चों की एक गड़बड़ क्या हो जाती है, न्यूमेरिकल्स देखते ही वो क्वेश्चन छोड़ देते हैं या अटेम्प्ट ही नहीं करते. तो ऐसा मत कीजिए, न्यूमेरिकल्स बहुत आसान होते हैं. ज्यादातर उन्होंने सब टर्म्स दिए हुए रहते हैं,
सिर्फ हमें फॉर्मूला मालूम रहने की जरूरत है। तो कभी भी न्यूमेरिकल अटेम्प्ट करते वक्त हमें ये ध्यान रखना है, न्यूमेरिकल जैसे दिया है उस हिसाब से हमें पढ़ते हुए जाना है, और एक एक टर्म जो उन्होंने दी है वो हमें राइट डाउन करनी है, लिखनी है। ऑन पासिंग द करंट ऑफ 0.5 एम्पियर, यानी उन्होंने करंट की वैल्यूएशन दी है I इज इक्वल टू 0.5 एम्पियर। देखिए ये जो फॉर्मूला है W इज इक्वल टू Z इंटू आई इंटू टी, ये जो I यानी करंट इन एम्पियर है, किसी रेफरेंस बुक में आपको C लिखा हुआ भी दिखेगा। C यानी करंट, उन्होंने करंट के लिए C लेटर का यूज किया है। तो भी कंफ्यूजन वहां पे आपको कंफ्यूज नहीं होना है, सिर्फ आई का रिप्लेसमेंट उन्होंने सी के साथ किया है, यानी करंट को दिखाते वक्त उन्होंने सी लेटर का यूज किया है। तो करंट 0.5 एम्पियर दिया है थ्रू अ सॉल्यूशन ऑफ सॉल्ट ऑफ अ मेटल फॉर 32 मिनट्स। हमने देखा है W इज इक्वल टू Z इंटू आई इंटू टी, उसके अंदर T की वैल्यू हम सेकंड्स में लेते हैं, उसकी वजह से 32 मिनट्स यानी 32 इंटू 60 सेकंड्स, और 0.3158 grams of metal deposited, 0.3158 grams of metal deposited, यानी weight of substance deposited, यानी कैथोड के ऊपर जो सब्सटेंस डिपॉजिट हुए वाला है उसका वेट कितना दिया है उन्होंने, 0.3158 ग्राम्स। As we know, the Faraday's first law, W is equal to Z into I into T, weight of substance। देखिए कौन सा भी न्यूमेरिकल सॉल्व करते वक्त आप फॉर्मूला लिखते वक्त वो स्टेटमेंट जो है लॉ का, वो अगर रिकॉल करते हो तो आपको पूरा टर्म्स समझ में आ जाएगा और एरर्स मिनिमाइज होते हुए जाएंगे। तो W इज इक्वल टू Z इंटू आई इंटू टी, यानी क्या है, स्टेटमेंट क्या है फैराडेज फर्स्ट लॉ का, weight of substance deposited or liberated at an electrode, it is directly proportional to the quantity of electricity passed through the electrolyte. After rearranging this equation, हम rearrange क्यों कर रहे हैं, क्योंकि उन्होंने I दिया है, T दिया है, W दिया है, लेकिन Z की वैल्यू उन्होंने पूछी है, इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट उन्होंने पूछा है, उसकी वजह से Z इज इक्वल टू W अपॉन I इंटू टी। तो हमने ये वैल्यूज पुटअप करने के लिए इसको पहले रीअरेंज किया है। कभी भी ध्यान रखिए कौन सा टर्म उन्होंने पूछा है उस हिसाब से पहले रीअरेंज करवा लो फॉर्मूला, और उसके बाद में फाइनली वैल्यूज पुटअप करो। वैल्यूज पुटअप करके रीअरेंज मत करो, क्योंकि उसमें एक आधी वैल्यू कम ज्यादा हो सकती है, डेसिमल पॉइंट कम ज्यादा हो सकते हैं। तो उसकी वजह से पहले हमने रीअरेंज कर लिया है और फिर वैल्यूज पुटअप कर दिए हैं, और उसके बाद में फाइनली वी विल गेट द आंसर Z इज इक्वल टू 3.29 into 10 to the power minus 4 gram per coulomb, gram per coulomb. This electrochemical equivalent, it is 3.29 into 10 to the power minus 4 gram per coulomb. That is the answer of this numerical. हमने क्या किया है, न्यूमेरिकल उन्होंने जो भी दिया है उसको एक एक अलग अलग मॉड्यूल्स में डिवाइड कर लिया है। पहले उन्होंने कौन सी टर्म दी है, फिर उसके बाद में कौन सी टर्म दी है, उसका हमने गिवन डेटा लिख के लिया है, और उसके बाद में फॉर्मूला जो हमें मालूम है उस फॉर्मूला के अंदर हमने कौन सी चीज निकालनी है, इलेक्ट्रोकेमिकल निकालनी है, इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट निकालना है, उस हिसाब से फॉर्मूला रीअरेंज कर लिया, और उसके बाद में फाइनली हमने व्हॅल्यूज पुटअप कर दी। गडबड करायची नाही न्यूमेरिकल सॉल्व करत असताना। न्यूमेरिकल जो काही दिलेला आहे त्या न्यूमेरिकलच्या जसं आपण हळूहळू वाचत गेलं, प्रत्येक टर्म लिहित जायची आहे, त्याचे युनिट्स लिहित जायचे आहेत, जेणेकरून कुठेही कन्फ्युजन राहणार नाही। जी गोष्ट विचारली आहे त्यासाठी तो फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे आणि व्हॅल्यू ही फाइंड आउट करायची आहे। अजून एक न्यूमेरिकल आपण पाहूयात। ऑन पासिंग a current of 0.6 ampere through a solution of salt of copper for 20 minutes, 0.24 gram of copper was deposited. What is the equivalent weight of copper? What is the equivalent weight of copper? देखिए यहाँ पे उन्होंने क्या किया है, इक्विवेलेंट वेट दिया है। तो इससे पहले उन्होंने क्या क्या दिया है वो टर्म्स हम देखते हैं।
ऑन पासिंग करंट ऑफ 0.6 एम्पियर, यानी आई की वैल्यू दी है, थ्रू अ सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑफ कॉपर फॉर 20 मिनिट्स. म्हणजेच टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, 20 मिनिट्स दिलेले आहेत, म्हणजेच 20 into 60 seconds of copper was deposited. 0.24 gram of copper was deposited, म्हणजेच W ची व्हॅल्यू दिली आहे. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर? इक्विव्हॅलंट वेट म्हणजेच केमिकल इक्विव्हॅलंट किती आहे असं विचारत आहेत. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट सुद्धा काढायचं आहे. त्यांनी एक हिडन गोष्ट सांगितलेली नाहीये, पण जी काढणं आवश्यक आहे ती काढल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही. खूप वेळेस आपल्याला टप्प्याटप्प्याने समोर जात असताना काही गोष्टी क्लिअर होत नसतात. ज्यावेळेस आपण ती गोष्ट काढली, म्हणजे इथं झेड ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढल्यानंतरच इक्विव्हॅलंट वेट किंवा केमिकल इक्विव्हॅलंट काढता येईल. ते कसं काढता येईल? पहिल्यांदा आपण बघूया झेड व्हॅल्यू कशी काढायची. फ्रॉम फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, W इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी. व्हॉट इज W इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी? That is weight of substance deposited or liberated at an electrode. It is directly proportional to the quantity of electricity passed through the electrolyte. After rearranging this equation, as we have to find out value of Z, therefore W is equal to I into T. Value of W, it is 0.24 gram. Value of I, it is 0.6 ampere, and value of T, it is 20 into 60 seconds. Therefore, value of Z, it comes to 3.33 into 10 to the power minus 4 gram per coulomb. And as we know that we have already discussed about this equation, chemical equivalent, it is 96,500 times greater than ECE. And as we know, the value of electrochemical equivalent, therefore for calculating chemical equivalent, we have to just multiply that value which is obtained, that is 3.33 into 10 to the power minus 4 into 96,500. After multiplying this value, these values, we will get chemical equivalent is equal to 31.84 grams. Hence, chemical equivalent is equal to equivalent weight. केमिकल इक्विवेलेंट यानी क्या है? इक्विवेलेंट वेट ही है, और जिसका आंसर आ गया है 31.84. इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला इक्विवेलेंट वेट कॉपरचं विचारलं होतं, पण इक्विवेलेंट वेट काढण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल इक्विवेलेंट म्हणजे झेड ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करणं अनिवार्य होतं आपल्याला. म्हणून आपण पहिल्यांदा झेड जरी विचारलं नाही तरी काढणं आवश्यक होतं. तर झेड ची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली आहे, आणि झेड ची व्हॅल्यू काढून घेतल्यानंतर झेडच्या व्हॅल्यूला आपण ज्यावेळेस 96,500 न मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू मिळाली केमिकल इक्विव्हॅलंटची. म्हणजे केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजेच इक्विव्हॅलंट वेट कॉपरचं जे आहे 31.84 ग्राम ह्या फॉर्म्युल्यानुसार, ह्या व्हॅल्यूज नुसार आलेला आहे. काही तुम्हाला काही अडचण वाटल्यावर विचारू शकता. अजून एक न्यूमेरिकल घेत आहोत आपण. 0. सर एकदा सर बोला सर, ते तिथून सांगा ना, ते आफ्टर रिअरेंजिंग द इक्वेशन पासून. बर, समोरच्या न्यूमेरिकल मध्ये बघूत ना, तसंच रिअरेंज करायचंय आपल्याला. ठीक आहे. 0.1978 gram of copper were deposited by a current of 0.2 ampere in 50 minutes. What is the electrochemical equivalent of copper? बघा आता काय केलंय त्यांनी, गिवन डेटा लिहित जायचं. काय दिलंय? 0.1978 grams of copper were deposited, म्हणजे वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड, वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड दिलेले, म्हणजे W ची व्हॅल्यू दिली आहे 0.1978 grams. देन बाय अ करंट ऑफ 0.2 एम्पियर, 0.2 एम्पियर एवढं करंट पास केल्यावर तेवढं वेट डिपॉझिट होतं, म्हणजे आय ची व्हॅल्यू दिली आहे 0.2 एम्पियर. नेक्स्ट, इन 50 मिनिट्स, म्हणजे टी ची व्हॅल्यू दिली आहे 50 मिनिट्स, म्हणजेच 50 into 60 seconds. म्हणजेच त्यांनी काय काढायला सांगितलंय आपल्याला? व्हॉट इज द इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर? नथिंग बट
इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हणजेच ECE म्हणजेच झेड ची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला विचारली आहे. फॅराडेचा लॉ काय आहे? W is equal to Z into I into T, weight of substance deposited or liberated at an electrode. It is directly proportional to quantity of electricity passed through the electrolyte. आता आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी? झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर मग झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलंय? W ऍज इट इज लेफ्ट साइड राहील आणि I आणि T हे लेफ्ट साइडला येतील. लक्षात घ्या, थोडस रिअरेंजिंग मध्ये थोडस तुम्हाला कन्फ्युजन होत असेल. W ऍज इट इज लेफ्ट साइडलाच आहे, झेड हे राईट साइडला आहे. आपण काय केलंय? I आणि T लेफ्ट साइडला आणले. गुणाकारातल्या व्हॅल्यूज लेफ्ट साइडला आणल्या, इक्वल टू च्या लेफ्ट साइडला आणल्या तर ते कुठे जातील? भागाकारात जातील, डिनॉमिनेटर मध्ये जातील. व्हॅल्यूज प्रेझेंट इन द न्यूमरेटर, आफ्टर चेंजिंग द साइड इट गोज टू द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये गेल्या म्हणजेच W/IT इज इक्वल टू झेड असं होतं. आपण त्याला ह्या पद्धतीने झेड इज इक्वल टू W/IT असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, कळालं? आता रिअरेंजिंगचं कळालंय का? करून बघायचं, करून बघितल्याशिवाय सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. आता झेड इज इक्वल टू W ची व्हॅल्यू 0.1978, I ची व्हॅल्यू 0.2 एम्पियर आणि T ची व्हॅल्यू 50 into 60. Hence it comes to value of Z, it comes to 3.296 into 10 to the power -4 ग्राम पर कुलोम. आता बघा इथं काय केलेलं आहे मी, थोडस लक्ष द्या. Z is equal to 3.296 into 10 to the power -4 ग्राम पर कुलोम म्हणजेच 0.3296 into 10 to the power -3 ग्राम पर कुलोम म्हणजेच 0.03296 into 10 to the power -2 ग्राम पर कुलोम म्हणजेच 0.00326 into 10 to the power -1 ग्राम पर कुलोम म्हणजेच 0.0003296 ग्राम पर कुलोम. आपण उत्तर काढत असताना फार काळजीपूर्वक काढणं अपेक्षित आहे. आणि कसे न्यूमरेटर्सच्या व्हॅल्यू -4 चं -3 कधी झालं? डेसिमल कुठं शिफ्ट होतोय? -3 चं -2 झाल्यावर परत लेफ्ट साइडला डेसिमल शिफ्ट होतोय. -2 चं -1 ला आल्यावर परत लेफ्ट साइडला डेसिमल शिफ्ट होतोय. -1 चं तिथं पॉवर राहिलाच नाही तर अजून एक ठिकाणी डेसिमल शिफ्ट झालेला आहे. कशा पद्धतीनं किंवा रिव्हर्स ऑर्डर मध्ये जर आपण गेलो 0.0003296 चा डेसिमल पॉइंट राईट हँड साइडला जर घेतला तर आपल्याला काय करावं लागेल? राईट हँड साइडला घेतला तर पॉवर मायनस न वाढवावं लागेल. 1 डेसिमल न समोर घेतला तर -1, 2 डेसिमल न घेतला तर -2, 3 डेसिमल न घेतला तर -3, 4 डेसिमल न घेतला राईट हँड साइडला तर -4. अशा पद्धतीनं आपल्याला एकच व्हॅल्यूला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येईल. आता ह्या एखादा न्यूमेरिकल दिलाय एक्झाम मध्ये तर 3 ऑप्शन्स कदाचित फार जवळचे वाटू शकतात तुम्हाला, सगळे -4 -4 -4, पण त्याचा व्हॅल्यू त्यांनी फक्त 0.0003296 असा एक वेगळा दिलेला असेल. त्याचा अर्थ तुम्हाला कळणं खूप आवश्यक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण जर गेलो व्हॅल्यूज फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर शोधणं अवघड नाही. या राईट हँड साइडला ज्या झेडच्या व्हॅल्यूज दिसत आहेत या सगळ्या झेडच्या व्हॅल्यूचा अर्थ एकच आहे. हे सगळे आन्सर्स एकच आहेत. जसं आपण 100 रुपयांना 10चा स्क्वेअर म्हणू शकतो, 1000 ला 10चा क्यूब म्हणू शकतो, म्हणता येईल का? त्याच पद्धतीनं इथं आपण ह्याला रिअरेंज केलेलं आहे. आता इथं एक अजून नवीन गोष्ट आपण पाहत आहोत. एखाद्या केसमध्ये आपल्याला ॲटॉमिक वेट दिलेला असेल आणि इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल, ॲटॉमिक वेट दिला असेल आणि इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट तिथं लागेल ती म्हणजे त्याची व्हॅलेन्सी.
आणि ती व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट करणार? आपल्याला माहितीये अरेनियस थेअरीनं काय सांगितलंय, चार्जेस प्रेझेंट ऑन कॅटायन्स अँड anions रिप्रेझेंट्स द व्हॅलेन्सी ऑफ दॅट एलिमेंट फ्रॉम विच आयन इज डिराइव्ड. आपण अरेनियस थेअरी मधला एक पॉइंट बघितला होता. तर त्यानुसार जर इथं आपल्याला सिल्वर नायट्रेट सोल्युशन सांगितलेलं आहे आणि आपल्याला ॲटॉमिक वेट दिलेलं आहे सिल्वरचं, त्या केसमध्ये सिल्वरचं इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर इट इज गिवन बाय ॲटॉमिक वेट ऑफ सिल्वर डिवायडेड बाय व्हॅलेन्सी. जसं की सिल्वर नायट्रेटमध्ये सिल्वरची व्हॅलेन्सी 1 आहे, त्याच्यामुळं ॲटॉमिक वेटला आपण व्हॅलेन्सीनं डिवाइड केलं तर आपल्याला इक्विव्हॅलंट वेट मिळतं. दॅट इट कम्स टू 108 grams. For deposition or liberation of 1 gram equivalent of any substance, we are in need of 1 Faraday amount of electricity. We require 1 Faraday amount of electricity. बघा, 1 फॅराडे ह्याचं कॅल्क्युलेशन हे जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. काय केले आपण ह्याच्यामध्ये न जाता आपण फक्त एवढं लक्षात ठेवावं की 1 फॅराडे इज इक्वल टू 96,500 coulombs. 1 फॅराडे इज इक्वल टू 96,500 coulomb. म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढा सबस्टन्स जर आपल्याला जमा करायचा असेल, म्हणजेच इक्विव्हॅलंट वेट एवढा म्हणजे 1 ग्राम इक्विव्हॅलंट एवढा म्हणजे 1 ग्राम नाही, 1 ग्राम इक्विव्हॅलंट वेट एवढा म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढा म्हणजेच केमिकल इक्विव्हॅलंट एवढा. जसं की इथं आपण इक्विव्हॅलंट वेट सिल्वरचं काढलेलं आहे 108 ग्राम. हे काय आहे? इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर. म्हणजे 108 ग्राम सिल्वर आपल्याला डिपॉझिट करायचं असेल तर किती इलेक्ट्रिसिटी पास करावी लागेल सोल्युशन मधून? 96,500 कुलोम. 96,500 कुलोम एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला पास केली तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी एवढी पास केल्यानंतर 1 ग्राम इक्विव्हॅलंट सिल्वर जमा होईल. किंवा सिमिलरली atomic weight of copper it is 63.5, and for calculation of equivalent weight, suppose if we take the copper sulfate solution घेतलं तर त्याच्यामध्ये कॉपर हा क्युप्रिक स्टेट मध्ये आहे, Cu++ स्टेट मध्ये आहे आणि त्यामुळे हेन्स व्हॅलेन्सी ऑफ कॉपर इन CuSO4 इट इज 2. Cu++ आहे म्हणजेच तो 2 स्टेट मध्ये आहे, त्याची व्हॅलेन्सी 2 आहे आणि त्यावरून आपण कशी फाइंड आउट करणार इक्विव्हॅलंट वेट कॉपरचं? कसं फाइंड आउट करणार? ॲटॉमिक वेट दिलेलं आहे 63.5 डिवायडेड बाय व्हॅलेन्सी 2, हेन्स इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर इट इज 31.75 grams. Nothing but for deposition of 31.75 gram of copper, we are in need of 96,500 coulomb amount of electricity. We have to pass 96,500 coulomb amount of electricity. 1 ग्राम इक्विव्हॅलंट सबस्टन्सला डिपॉझिट होण्यासाठी 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागते. जर तो मेटल सिल्वर असेल तर आपल्याला 108 ग्राम सिल्वर डिपॉझिट करण्यासाठी 96,500 कुलोम एवढी इलेक्ट्रिसिटीच लागेल. आणि जर आपल्याला 1 ग्राम इक्विव्हॅलंट म्हणजे 31.75 ग्राम जर कॉपरचा डिपॉझिट करायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा 96,500 कुलोम एवढी इलेक्ट्रिसिटीच लागेल. म्हणजे 1 ग्राम इक्विव्हॅलंट सबस्टन्स जर डिपॉझिट करायचा असेल तर आपल्याला 96,500 कुलोम इलेक्ट्रिसिटी लागेल. इफ यू वॉन्ट टू डिपॉझिट कलेक्ट 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सबस्टन्स, 1 ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ सबस्टन्स, in that case we have to pass 96,500 coulomb of electricity. Depending upon this basic knowledge, we have to go for next question. What is the quantity of electricity is necessary to deposit 216 milligrams of silver from silver nitrate solution? Weight of atomic weight of silver it is 108 grams. ठीक आहे, त्यांनी प्रश्न विचारला. पहिल्यांदाच काय विचारलं? व्हॉट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नेसेसरी टू डिपॉझिट, मीन्स क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलोम मध्ये किती लागेल हे त्यांनी विचारलेले. टू डिपॉझिट 216 मिलीग्रॅम ऑफ सिल्वर, 216 मिलीग्रॅम ऑफ सिल्वर
म्हणजेच किती 216 डिवायडेड बाय 1000 ग्राम ऑफ सिल्वर म्हणजेच 0.216 ग्राम ऑफ सिल्वर डिपॉझिट होण्यासाठी किती इलेक्ट्रिसिटी लागेल असा त्यांचा प्रश्न आहे. इक्विव्हॅलंट वेट ह्याच्यावरून आपल्याला काढावं लागेल. इक्विव्हॅलंट वेट कसं काढता येईल? ॲटॉमिक वेट दिले त्यांनी 108. सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन दिलेले ॲज इन सिल्वर नायट्रेट सिल्वर इट इज प्रेझेंट इन Ag+ स्टेट. Ag+ मध्ये आहे, सिंगल युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच कंबाईन होण्याची कॅपॅसिटी 1 इलेक्ट्रॉनची आहे. 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यावर तो कंबाईन होईल, म्हणजेच त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी 1 आहे, म्हणजेच व्हॅलेन्सी 1 आहे. हेन्स by dividing that atomic weight of silver which is 108 by 1 we will get the equivalent weight of silver that is 108. म्हणजे 108 ग्राम सिल्वर डिपॉझिट व्हायला किती इलेक्ट्रिसिटी लागेल आपल्याला? 96,500 coulomb of electricity. We are in need of 96,500 coulomb of electricity, and therefore 0.216 gram of silver it is deposited by how much amount of electricity? By just placing the values 108 grams of silver it is deposited by 96,500 coulomb of electricity, and for deposition of 0.216 gram of silver we have to take the cross product of these values, that is 96,500 into 0.216 divided by 108. फक्त गुणाकार घेऊन टाका तिथे, त्रैराशिक मांडा, गुणाकार घ्या आणि तिथं व्हॅल्यूज तुम्हाला येऊन जातील. हेन्स द डिपॉझिशन ऑफ 0.216 ग्राम ऑफ सिल्वर is equal to 193 coulomb of electricity is required. आपण Q वरती हा प्रश्न विचारला होता. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्या पूर्वीचे दोन प्रश्न जे होते ते I into T, व्हॅल्यू ऑफ करंट इन एम्पियर अँड टाइम इन सेकंड, ह्याच्यावर अवलंबून होते. नेक्स्ट, वन मोर क्वेश्चन. Calculate the time in seconds in which 0.3 gram of copper is deposited from copper sulfate solution when a current of 0.5 ampere is passed. Equivalent weight of copper is 31.6. Calculate the time in seconds. काय विचारलंय त्यांनी? टाइम विचारलंय पहिल्यांदा, म्हणून आपण गिवन डेटा मध्ये ऍज इट इज लिहिलंय. टी किती राहील? इन विच 0.3 ग्राम ऑफ कॉपर डिपॉझिटेड, व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू 0.3 ग्राम ऑफ कॉपर डिपॉझिटेड फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन व्हेन अ करंट ऑफ 0.5 एम्पियर. करंट किती सांगितलंय? 0.5 एम्पियर. 0.5 एम्पियर ऑफ करंट पास्ड केल्यावरती किती वेळ लागेल विचारलेलं आहे. इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर इट इज 31.6. इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर इज 31.6 ग्राम. ह्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करून घ्यावं लागेल? ऍज वी नो दॅट द Faraday's first law, W is equal to Z into I into T, Z into I into T, nothing but weight of substance deposited or liberated. It is equal to quantity of electricity passed through the electrolyte. आपल्याला T काढायचंय, W माहितीये, I माहितीये, पण Z ची व्हॅल्यू दिलेली नाही. त्यामुळे आपण पहिल्यांदा Z फाइंड आउट करून घेणार आहोत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ Z and how to calculate the value of Z? By just rearranging that equation. Z is equal to chemical equivalent, that is equivalent weight of copper divided by 96,500. Z is equal to equivalent weight divided by 96,500, which comes to Z is equal to 0.000327 gram per coulomb. Gram per coulomb. And by obtaining that value, that is the value of Z, we can easily calculate the time required for deposition of 0.3 gram of copper. And by rearranging that equation, T is equal to W upon I into Z, and hence 0.3 divided by 0.5 into 0.000327, which comes to T is equal to 183486 seconds. लक्षात ठेवा, न्यूमेरिकल किंवा डिनॉमिनेटर मध्ये एकापेक्षा जास्त टर्म्स जर आल्या, त्यांचा गुणाकार असेल, भागाकार असेल, पहिल्यांदा तो पार्ट कंप्लीट करून घ्यायचा. इथं मी डिनॉमिनेटरच्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत
तर त्या 2 व्हॅल्यूजला ब्रॅकेट केलेलं आहे, ते ब्रॅकेट करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेटर वापराल, त्या कॅल्क्युलेटर मध्ये 0 पॉईंट डिवायडेड बाय 0.5 इंटू 0.000327 म्हणजेच ब्रॅकेट न करता जर ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आन्सर कदाचित वेगळं येईल. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट करणारे शिक्षक हे काय करतात, असं आन्सर सुद्धा तिथं पुटअप करतात. म्हणजे माझ्यासारखा शिक्षक काय करतो, मुद्दामून हे आन्सर सुद्धा तिथं दिसून येतं, एक ऑप्शन, वन ऑफ द ऑप्शन म्हणून तिथं असेल. आणि सहज आपलं चूक जरी झाली तर तिथं ऑप्शन असल्यामुळे आपण त्याला टिक मार्क करून टाकतो. तर त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला हे बघायचंय की सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली घेतल्या आहेत का नाही, त्याच्यावरून आपले आन्सर्स हे येत जातील, आपले हे आन्सर्स येत जातील. बघा न्यूमेरिकल्स आपण बघत आहोत. न्यूमेरिकल्स बघत असताना आपण काळजी काय घ्यायची आहे, आपल्याला बेसिक फॉर्म्युलेज माहिती असणं आवश्यक आहेत. बेसिक फॉर्म्युले काय सांगितले होते, chemical equivalent it is equal to 96,500 of electrochemical equivalent, nothing but chemical equivalent. It is somewhat bigger term than as compared with the electrochemical equivalent. And second formula, that is equivalent weight is equal to atomic weight upon valency. Equivalent weight is equal to atomic weight upon valency. And how to calculate valency? By just knowing the name of that solution or electrolyte, we can easily find out the valency, because the charges present on the cations and anions represents the valency of that element from which ion is derived. And we know that W is equal to Z into I into T. What is that? Faraday's first law of electrolysis, that is weight of substance deposited or liberated at an electrode, it is directly proportional to quantity of electricity passed through the electrolyte. तर ह्या पद्धतीनं हे न्यूमेरिकल्स आपल्याला एक्झाम मध्ये येतील. आणि सर्वांनी मला पहिल्यांदा एक सांगा, सर्वांनी मॉक टेस्ट दिली आहे का? हो सर. हो सर. सर्वांनी मॉक टेस्ट देणं आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट देत आहात त्यावेळेस सबमिट बटन क्लिक करणं खूप आवश्यक आहे. आता ह्या विद्यार्थ्यांपैकी कोणाची एक्झाम फी भरायची राहिली आहे का? एक्झाम फी भरायची राहिली म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तो बघून घ्या. तुम्ही तुमच्या www.gpab.org.in ह्या वेबसाईट वर गेल्यावर तुम्ही तुमचा एनरोलमेंट नंबर, आयडी आणि तो काही पासवर्ड जो काही तुम्ही ठेवलेला आहे तो पासवर्ड एंट्री केल्यानंतर जी स्क्रीन तुम्हाला दिसायला चालू होतीये त्या स्क्रीनवरती तुम्ही लेफ्ट साइडला रिसिट जर क्लिक केलं तर तिथं फीस भरलेली रिसिट जर येत असेल तर तुमची फीस कॉलेजमध्ये जमा झालेली आहे. आणि ज्यांनी फीस भरून सुद्धा तिथं रिसिट मध्ये त्यांना रिसिट भरलेली तारीख किंवा पैसे जर दिसत नसतील तर त्यांची फीस कॉलेजमध्ये जमा झालेली नाहीये. लक्षात घ्या, आपण ऑनलाईन परचेसिंग करत असताना जे काही ट्रान्झॅक्शन करत असतो त्यावेळेस असं होतं की आपल्याकडचे पैसे डिडक्ट होतात. रिचार्ज करत असताना, ऑनलाईन काही वस्तू मागवत असताना आपल्याकडचे पैसे डिडक्ट होतात, पण त्या पुढच्या कंपनीला ते पैसे डिलिव्हरी होत नाहीत, पैसे ट्रान्सफर होत नाहीत. तर त्या केसमध्ये ते पैसे आपल्या अकाउंटवर परत रिटर्न येऊन जातात. पण ह्याचा अर्थ असा नाहीये की ती कंपनी आपल्याला पैसे न मिळता ते प्रॉडक्ट आपल्याकडे हँड ओव्हर करेल. पहिल्यांदा ते व्हेरीफाय करतील आणि हँड ओव्हर करतील. जर त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले असतील तरच ते तुम्हाला प्रॉडक्ट देतील, अन्यथा देणारही नाहीत. अगदी तसंच आपली एक्झाम फीस, आता हे करोनाचा जो काळ होता तिथं आपण कॅश काउंटर्स हे पूर्णपणे गव्हर्नमेंटनं सांगितल्याप्रमाणे क्लोज केलेले आहेत, कोणतेही कॅश काउंटर्स ठेवलेले नाहीत. तर आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सर्वांना करायचे आहेत. आणि जर आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं आणि इथं हे रिसिट मध्ये जर आपली पावती दिसत नसेल, आपण किती फीस भरली आहे आणि कोणत्या तारखेला भरली आहे, कोणत्या परीक्षेची भरली आहे हे जर दिसत नसेल तर आपली फीस पोहोचलेली नाही कॉलेजमध्ये,
तर ती लवकरात लवकर येऊन तुमच्या विभाग प्रमुखांना अर्ज करा, प्राचार्य सरांची सही घ्या, त्यांची परमिशन घ्या आणि आज उद्यामध्ये लवकरात लवकर भरून घ्या, कारण तुमच्या परीक्षा त्याच्यावर अवलंबून आहेत, तुमचे मार्क्स त्याच्यानुसार येत जातील. अन्यथा तुम्ही नुसते लेक्चर करून उपयोगाचं नाही, परीक्षा फी भरणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कोणाला काही अडचण वाटली तर लेक्चर नंतर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ठीक आहे. ह्यामध्ये काही डाऊट आहे का? नो सर. हा, सर आपण काय आयनायझेशन करूया मला कळालेलं नाही. हा, काय सर आयनायझेशन सर कळालेलं नाही मला. आयोनायझेशन नाही कळालं? बरं, हो सर. आयोनायझेशन कळालेलं नाही. आयोनायझेशन आणि डिसोसिएशनचा पॉइंट म्हणतायत का तुम्ही? डिफरन्स बिटवीन Yes, sir. आयोनायझेशन. येस सर. येस सर. येस. Yes, sir. बर, मला एक सांगा, NaCl हा ज्यावेळेस मॉलिक्यूल तयार होतो, आपण फॉर्मेशन ऑफ NaCl मॉलिक्यूल बघितलं. NaCl तयार होत असताना सोडियमच्या लास्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या लास्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोन ऍटम ज्यावेळेस एकमेकांच्या शेजारी येतात त्यावेळेस सोडियम स्वतःच्या लास्ट शेल मधला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो क्लोरीनकडं. क्लोरीन तो ऍक्सेप्ट करतो, गेन करतो आणि सोडियमनं रिलीज केला, लूज केला आणि क्लोरीननं ऍक्सेप्ट केला. त्यामुळे सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि क्लोरीनचं कन्व्हर्जन क्लोराईड आयन मध्ये होऊन जातं, Cl मायनस मध्ये डेव्हलप होऊन जातं. पण ज्यावेळेस हे ऑलरेडी एक्झिस्टिंग, आता ह्यांना काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच आपण काय म्हणतो त्यांना कॅटायन्स किंवा एनायन्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आयन्स हे एक्झिस्टिंग मध्ये आहेत. पण ह्या मिठाला आपण पाण्यात डिझॉल्व्ह केलं, Na+ वेगळा होतो, Cl मायनस वेगळा होतो, म्हणजे त्यांच्यामधलं असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी होतं. म्हणजेच तो मॉलिक्यूल डिस्ट्रॉय होऊन जातो, डिकम्पोज होऊन जातो, वेगवेगळा होऊन जातो, सेपरेट होऊन जातो, म्हणजेच तो डिसोसिएट होतो. म्हणजेच तो काय होतो? डिसोसिएट होतो, एकमेकांपासून वेगळा होतो. ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आयन्स, ते पाण्यात डिझॉल्व्ह करण्यापूर्वी पण आयन्सच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट होते, पण पाण्यात डिझॉल्व्ह केल्यावर ते फक्त सेपरेट झाले, त्याला आपण डिसोसिएशन म्हणलेलं आहे. आणि HCl सारखा मॉलिक्यूल, HCl काय आहे बघा, HCl तयार कसा होतो परत एकदा बघा. H कडं एकच इलेक्ट्रॉन आहे, Cl कडं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट शेल मध्ये, दोन्हीच्याही ऑर्बिट मधले लास्ट शेल मध्ये किती आहेत? Cl कडे 7 आहेत, H कडे 1 आहे. फॉर द कम्प्लिशन ऑफ डुप्लेट, H shares one of the electron of chlorine atom. क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये घेतो, स्वतःचं डुप्लेट कम्प्लीट करतो, नियरेस्ट हेलियम गॅस कॉन्फिगरेशन दाखवतो आणि स्टेबल होऊन जातो. क्लोरीन ऍटम हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि ऑक्टेट कम्प्लीट करतो. पण आता इथं झाल्यावर इथं काय होतंय की क्लोरीन कडं लास्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स होते आणि ह्यामुळे तो काय करतो, थोडासा क्लोरीनची टेंडेन्सी कशी आहे, हायड्रोजन पेक्षा मोठा ऍटम आहे तो, त्याच्याकडे 17 टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत, हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. या शेवटच्या 7 इलेक्ट्रॉन्स हे 1 इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याचा ते प्रयत्न करतात. कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी ओढण्याचा प्रयत्न करतात. हा इलेक्ट्रॉन आला कुठून? हायड्रोजननं शेअर केलेला आहे. बघा, ज्यावेळेस दोन मित्रांनी मिळून एक रूम केली, त्यामध्ये एखाद्या मित्राची डॉमिनन्सी सुद्धा राहते बऱ्याच वेळेस. जो जरा जास्त ताकदवर आहे, धष्टपुष्ट आहे, तो काय करतो, थोडीशी दादागिरी करतो. त्याच पद्धतीनं इथं क्लोरीन हा दादागिरी करत आहे. इट अट्रॅक्ट्स द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. आणि ही जी टेंडेन्सी आहे क्लोरीनची, शेअर केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची, ह्यालाच म्हणलेलं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. केमिस्ट्रीच्या भाषेत ह्याला काय म्हणलेलं आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन्स शेअर केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची जी टेंडेन्सी आहे, ह्यालाच आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणलेली आहे. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे क्लोरीनची, त्यामुळे तो शेअर केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे किंचित असे ओढून घेतो आणि त्याच्यामुळं इनविजिबल पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होत नाहीत.
तसा थोडासा चार्ज शिफ्ट झाल्यानंतर तिथं थोडासा पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी डेव्हलप झाल्यासारखी गोष्ट आहे, कारण ते इलेक्ट्रॉन्स फक्त शिफ्ट होत आहेत थोडेसे, पूर्णपणे ट्रान्सफर होत नाहीयेत. पण जसा हा HCl पाण्यात डिझॉल्व्ह केला, पाण्यामध्ये हा HCl सोल्यूट टाकला, तर त्यांचं कन्व्हर्जन कशात इझिली होऊन जातं, H+ मध्ये आणि Cl- मध्ये. कारण H+ आणि Cl- हे कशामुळे झालं इथं, कारण ऑलरेडी थोडीशी शिफ्टिंग झाली होती आणि ते पाण्यात टाकल्यावर, पाणी आपल्याला माहितीये पोलार सॉल्व्हंट आहे, त्यांचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू जास्त आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजेच ते काय करतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप करण्यासाठी त्या मॉलिक्युलला, सोलिड मॉलिक्युलला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतात. तो बॉन्ड ब्रेक ज्यावेळेस होतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे कोणाकडे थोडेसे शिफ्ट झाले होते, Cl कडे शिफ्ट झाले होते, आणि अशाच पद्धतीनं तो बॉन्ड ब्रेक होतो. बॉन्ड ब्रेक झाला की हायड्रोजन कडे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, कोणते इलेक्ट्रॉन्स राहिलेच नाही, कारण इलेक्ट्रॉन्स ओढून कोण घेतले, क्लोरीन न घेतले, आणि पॉझिटिव्ह कडे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली. क्लोरीन हा इलेक्ट्रॉन रिच झाला, एक जास्तीचा इलेक्ट्रॉन आला, आणि तिथं आयन्स हे जनरेट झाले, डेव्हलप झाले. आयन्स जनरेट होऊन सेपरेट होणे, या प्रक्रियेलाच आपण म्हणलेलं आहे आयोनायझेशन. द प्रोसेस ऑफ जनरेशन अँड सेपरेशन ऑफ आयन्स, it is called as ionization. But remember that in electrochemistry, ionization and dissociation, they are used as a synonyms. त्यांना synonyms सारखं यूज केलं जातं, पण ऍक्च्युली त्यांच्यामध्ये हा स्लाइट डिफरन्स आहे. लक्षात आलं का? हो सर. अजून काही डाऊट? सर इलेक्ट्रोलायसिस CuSO4, तर जे कॉपर जे सोल्युशन आहे ना सर, त्याचं रिएक्शन सांगा ना अनॉडचं. इलेक्ट्रोलिसिस ऑफ CuSO4 युझिंग प्लॅटिनम म्हणतात का युझिंग कॉपर इलेक्ट्रोड म्हणतात, काय? युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. ओके, बघा स्क्रीन दिसत आहे तुम्हाला. इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलेलं आहे, म्हणजे कॉपर सल्फेट घेतलंय, पाण्यात टाकलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन बनवलेलं आहे. जो इलेक्ट्रोड, कॉपरचा इलेक्ट्रोड आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडल्यामुळे तो एनोड झाला, आणि ग्रॅफाइट इलेक्ट्रोड किंवा प्लॅटिनम इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडल्यामुळे तो कॅथोड झालेला आहे. आता कॅटायन्स कोणकोणते आहेत इलेक्ट्रोलाइट मध्ये? Cu++ आणि H+, आणि एनायन्स कोणते आहेत? SO4- आणि OH-. आता ह्या प्रक्रियेमध्ये SO4- आणि OH- जसे आपण बॅटरीचं कनेक्शन दिलं, SO4- आणि OH- दोन्हीही मायग्रेट होतात, अट्रॅक्ट होतात, ट्रॅव्हल करतात कोणीकडे? एनोडकडे. बट instead of discharging of the anion with lower discharge potential, SO4- आणि OH- पैकी डिस्चार्ज पोटेन्शियल कमी कोणाला लागेल? OH- आयन्सला लागतील. पण ह्या दोन आयन पैकी ज्या आयनला कमी डिस्चार्ज पोटेन्शियल लागतं, म्हणजे OH- आयन्स हे डिस्चार्ज होण्याऐवजी तिथं प्रक्रिया काय होते? दोन्हीही मायग्रेट होतात, ट्रॅव्हल करतात, अट्रॅक्ट करतात एनोडकडे. बट इन्स्टेड ऑफ डिस्चार्जिंग ऑफ दिस anion as copper metal, it is immersed into its own salt solution. ज्या अर्थाने कॉपर मेटल हा त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे, इमर्स केलेला आहे, त्यामुळे त्याची टेंडेन्सी काय होते? सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होण्याची टेंडेन्सी होते. डिझॉल्व्ह होण्याची होते, त्यामुळे तो विरघळायला चालू होतो, डिझॉल्व्ह व्हायला चालू होतो, एंट्री करायला चालू करतो. कुठे? सोल्युशन मध्ये. म्हणजे SO4- आणि OH- हे इलेक्ट्रोलाइट मध्येच राहतील, आणि हा एनोड, कॉपर एनोड हळूहळू विरघळायला चालू होईल, सोल्युशन मध्ये एंट्री करायला चालू होईल. आणि जसा हा एनोड डिझॉल्व्ह झाला, रिॲक्शन काय झाली एनोडवर? एनोड, कॉपरचा जो एनोड आहे तो सोल्युशन मध्ये एंट्री करत आहे, तो मेटॅलिक स्टेट मध्ये ऍज इट इज एंट्री नाही करणार, तो आयन्सच्या स्टेट मध्ये सोल्युशन मध्ये एंट्री करेल, आणि इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील तिथे. ते इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होतील एनोड कडून कॅथोड कडे, आणि जसे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले तसे
कॅटायन जे की इलेक्ट्रोलाइट मध्ये आहेत म्हणजे Cu++ आणि H+ सगळे मायग्रेट होतील, अट्रॅक्ट होतील कॅथोडकडे आणि त्यापैकी डिस्चार्ज पोटेन्शियल कमी कोणाला लागतं? Cu++ ला लागतं. त्यामुळे Cu++ हे डिपॉझिट होतील किंबहुना डिस्चार्ज होतील ऍट द तर कॉपर कॅथोड कॅथोड इन द कडे फॉर्म ट्रॅव्हल करेन का? क्युप्रिक आयन्स म्हणजे कॉपरचे आयन्स हे कॅथोड कडे अट्रॅक्ट होतील, ट्रॅव्हल करतील. H+ आयन सुद्धा कॉपर कडे कॅथोड कडे अट्रॅक्ट होतील. इथं कॅथोड हा ग्रॅफाइटचा आहे, त्याच्यावर डिपॉझिशन झाल्यामुळे मी त्याला रेडिश कलर दाखवलेला आहे. ऍक्च्युली इट इज ऑफ ग्रॅफाइट. ठीक आहे. क्युप्रिक आयन्स म्हणजे कॉपरचे आयन्स हे कॅथोड कडे अट्रॅक्ट होतील, मायग्रेट करतील, ट्रॅव्हल करतील आणि डिस्चार्जही होतील म्हणजे इलेक्ट्रॉन्स गेन तर करून इथं डिपॉझिट 2 होतील. इलेक्ट्रॉन्स लॉस करतील का? हा 2 इलेक्ट्रॉन्स लॉस ऑक्सिडायझेशन. हा हे बघा, ज्यावेळेस एनोड वरची रिॲक्शन ज्यावेळेस बघत आहात त्यावेळेस एनोड हा डिझॉल्व्ह होत आहे. तो सोल्युशन मध्ये एंट्री करत असताना क्युप्रिक आयन्स म्हणजे कॉपरचे आयन्सच्या फॉर्म मध्ये सोल्युशन मध्ये येत आहे आणि त्यावेळेस तो 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज करत आहे, लूज करत आहे. इलेक्ट्रॉन्स लॉस होणे ह्या प्रक्रियेला ऑक्सिडेशन म्हणतो आणि ज्यावेळेस हे लॉस झालेले इलेक्ट्रॉन्स ते एनोड कडून कॅथोड कडे शिफ्ट होतात, जमा होतात कॅथोड वरती, इलेक्ट्रॉन्सचे कलेक्शन होतं, गॅदरिंग होते. त्यावेळेस सगळे कॅटायन्स हे कॅथोड कडे ट्रॅव्हल करतात, अट्रॅक्ट करतात आणि त्यापैकी ज्या कॅटायनला डिस्चार्ज होण्यासाठी कमी पोटेन्शियल लागतं म्हणजे Cu++ आयन्स, जेने ह्या इलेक्ट्रोलाइट मध्ये कोणते आयन्स आहेत ज्यांना कमी पोटेन्शियल लागतं डिस्चार्ज व्हायला? कॅटायन्स कोणते आहेत ज्यांना कमी पोटेन्शियल लागतं डिस्चार्ज व्हायला? तर Cu++ आयन्स आहेत. ते Cu++ आयन्स इलेक्ट्रॉन्स गेन करतात आणि कॉपर मेटलचं डिपॉझिशन कॅथोड ग्रॅफाइट वरती होत जातं. म्हणजे मेटल डिपॉझिट होणार, कॉपर, रेडिश कॉपर मेटल डिपॉझिट होणार आणि कॉपर एनोड सोल्युशन मध्ये येतोय. त्याच वेळेस सेम टाइमला क्युप्रिक आयन्स म्हणजे आयन्सचं डिस्चार्जिंग कॅथोड वरती होतंय. म्हणजे ओव्हरऑल सिनॅरिओ मध्ये पर्सेंटेज आहे Cu++चं ते कॉन्स्टंट राहत आहे. एका एनोडचा कन्व्हर्जन आयन मध्ये होतंय आणि त्याच वेळेस प्रेझेंट असलेला आयन तो डिस्चार्ज होतोय कॅथोड वरती. एनोडचं कन्व्हर्जन आयन मध्ये प्रेझेंट असलेला आयन डिस्चार्ज होतोय कॅथोड वरती. म्हणजे पर्सेंटेज ऑफ Cu++ रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द प्रोसेस. एनोडची जर साईज आपण बघितली हळूहळू कमी होत जाते, लहान होत जाते आणि कॅथोडची साईज आपण बघितली तर ती हळूहळू वाढत जाते, साईज वाढत जाते. कारण एनोडची साईज कमी का होतीये? कारण तो विरघळत आहे, डिझॉल्व्ह होत आहे. आणि कॅथोडची साईज वाढत का आहे? कारण क्युप्रिक आयन्स हे डिस्चार्ज होत आहेत कॅथोड वरती. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. अजून काही डाऊट? तुम्ही वाचा, अभ्यास करा. आपल्याला कोणतेही पॉइंट्स रिपीट करायची गरज पडत असेल तर आपण कोणतेही पॉइंट्स रिपीट करूयात, रिवाइज करूयात, काही अडचण नाही. ठीक आहे, चला थांबूयात आज. हो सर. उद्यापासून तुमची Yes, sir. टेस्ट आहे तर 3 दिवस लेक्चर तर नाहीच आहेत. आता उद्यापासून माझं नसतंच लेक्चर तसं. तर हो सर. आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे मंडेला भेटूयात. मंडे. हो. मंडे. ओके. चालेल. ओके. बाय सर. ओके सर. ओके. बाय सर. थँक्यू. बाय चलो सर. बाय. बाय सर. शिवानंद. बाय सर. Thank you, sir. Bye, sir. बाय बाय बाय.